केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा जो बजेट आहे आपला तो सादर केलेला आहे। कालच्या अर्थसंकल्पाचं सर्वत्र स्वागत होत आहे, मात्र नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत या बजेटवरती निराश असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक आहेत। कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिगोळे आहेत। आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। काल आपलं जे आहे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला, यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पानंतर निराशा जी आहे ती व्यक्त केली जाते। निश्चितच 3 वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली होती की केंद्र सरकारकडून आपण कांद्याचं स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून घ्यावी। कांदा हे देशातलं प्रमुख पीक आहे आणि सर्वाधिक कांदा हा महाराष्ट्रामध्ये पिकतो। त्यातली त्यात नाशिकमध्ये सर्वाधिक कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आणि अशा या कांद्याच्या पिकासाठी ज्यावेळेस केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढतात, अशावेळी कांद्यावर निर्यात बंदी, कांद्याच्या किमान निर्यात मूल्य, कांद्यावर निर्यात शुल्क आणि त्याचबरोबर परदेशी कांदा आयात करणं असे विविध निर्बंध लादले जातात आणि त्यातून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दर घसरणीमुळे एका शेतकऱ्यांचे प्रतिवर्षी काही लाखो रुपयाचं नुकसान होतं। हे नुकसान जर सर्व शेतकऱ्यांचं मिळून पकडलं तर काही हजार कोटींचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं महाराष्ट्रामध्ये नुकसान होतं। अशावेळी काल केंद्रीय जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहे यांच्या अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादकांसाठी ही जी दरातली घसरण ज्यावेळेस होते, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे जे कांद्याचे ठरवून जे भाव पाडले जातात, या दरम्यान जो कांद्याच्या दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं, त्याची नुकसान भरपाई म्हणून अर्थसंकल्पामध्ये थेट कांद्याच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी आम्ही केली होती। परंतु कालच्या अर्थसंकल्पामध्ये कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक कवडीची काही जी घोषणा आहे किंवा निधी आहे तो केंद्र सरकारकडून निश्चितच तिथं दिला गेला नाही किंवा त्याची काही घोषणा झाली नाही। यामुळं महाराष्ट्रातील व नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल निराशात आहे किंवा सरकारवरती नाराज आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, जे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क आहेत ते रद्द करावी, मात्र कालच्या अर्थसंकल्पात ते देखील रद्द होईल अशी पद्धतीची एक अपेक्षा होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना। निश्चितच हे जे कांद्यावर निर्बंध आहे याच्यावरती निर्यात बंदी, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य याची कुठल्याही प्रकारची गरज नाही। कारण एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पाडण्यासाठी जेव्हा सरकार म्हणून प्रयत्न केले जातात, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पडल्यानंतर या दराच्या नुकसानीतून जो शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होते याला भरपाई म्हणून कुठल्याही प्रकारचं धोरण सरकारकडे आज तरी नाही आहे। अशा वेळेस जे निर्यात शुल्क आत्ता आहे, जे गेल्या अनेक महिन्यांपासून आहे, ते निर्यात शुल्क तरी कालच्या अर्थसंकल्पामध्ये पूर्णपणे शून्य करण्याची गरज होती। त्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा आहे। नक्कीच आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिगोळे होते। त्यांनी देखील या ठिकाणी नाराजी ती आहे व्यक्त केलेली आहे। कालच्या ज्या अर्थसंकल्पामध्ये आहे, गेल्या अनेक दिवसांपासूनची जी मागणी आहे कांदा उत्पादकांची 20% कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावं, ती देखील झालेली नाही आहे। अशा पद्धतीची नाराजी आहे ती त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।